वाठार तालुका कराड येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या चौघांना कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. पेट्रोल पंपावरील कामगार या दरोड्यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात दोघे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, तर एक जण विधी संघर्ष बालक आहे. पोलिसांनी संशयिताकडून चोरीस गेलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि 4 मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यातील तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहित उर्फ दाद्या सुदाम कदम राहणार सांगली, किशोर चव्हाण, परशुराम दुपटे दोघेही राहणार आटके तालुका कराड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जगताप पुढे म्हणाले, वाटार तालुका कराड गावच्या हद्दीतील श्री गणेश पेट्रोल पंपावर सोमवार दिनांक 10 मार्च रोजी रात्री दोघांनी दुचाकीवरून येऊन पेट्रोल भरण्याचा बहाणा करीत पंपावरील कामगारावर कोयत्याने हल्ला करून त्यांची पैशाची बॅग हिसकावून घेऊन पळून गेले होते. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी भेट दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या 2 टीम आणि स्थानिक गुन्हे शाखेची 1 टीम अशा 3 टीम संशयिताचा शोध घेत होत्या. पेट्रोल पंपावर मिळालेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित आरोपींची सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ओळख पटवण्यात कराड पोलिसांना यश आले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस संशयितांचा शोध घेत होते. संशयित रेकॉर्डवरील असल्याने वेळोवेळी आपले लोकेशन बदलत होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार आणि त्यांची टीम सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अशा 4 जिल्ह्यात संशयितांचा पाठलाग करत होती. त्यानंतर रोहित कदम यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे विचारपूस करत असता सुरुवातीस तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने मीच मोटारसायकलवरून येऊन बॅग हिसकावून घेतल्याची कबुली दिली. त्याचबरोबर मोटारसायकल चालवणारा आगाशिवनगर येथील असल्याचे त्याने सांगितले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार किशोर चव्हाण असल्याचे त्याने सांगितले. किशोर चव्हाण याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पेट्रोल पंपावर काम करणारा परशुराम दुपटे याच्याशी किशोर याने संगनमत करून गुन्हा केल्याचे कबूल केले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन वेळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, उत्तम कोळी, विनोद माने, किरण बामणे, रवींद्र देशमुख, प्रफुल्ल गाडे, मोहित गुरव यांनी केली.